नमस्कार सगळ्यांना, मंचावरील सगळ्या लोकांना त्यांनाही नमस्कार. आणि त्यांच्याबद्दल मी सगळ्यांना माहीतच आहे. शुभम सरांचं शिकवणं जातं. लॉकडाऊन जेव्हा होतं तेव्हा लॉकडाऊनमध्ये माझे कामं आटपून मी भरकन रेणुका जेव्हा शिकायची तेव्हा अगदी माईकवर म्हणजे त्या ऑनलाईन शिक्षण जे होतं तेव्हा मी पण बसायची आणि सरांचा उत्साह, सरांचं शिकवणं मला एवढं आवडायचं की असं वाटायचं की आपण शिकायला पाहिजे, आपण क्लास करायला पाहिजे आणि खूप मस्त वाटायचं. त्याचप्रमाणे इथे शिकवणारे सगळेजण इतकं छान शिकवतात, त्यांचं इतकं छान विद्यार्थ्यांशी बॉन्डिंग जमलेलं होतं. तर ते मला रेणुका नेहमीच सांगायची, वारंवार यांचं कौतुक करायचीच. पण फातेमा मॅडमचं देखील शिकवणं, सोनी सरांचं शिकवणं, ते सगळं म्हणजे यांच्या सगळ्यांचेच मी क्लासेस पाहायची. माझं काम आटपलं, स्वयंपाकपाणी आटपलं, माझं ऑनलाईन शिकवणं संपलं की मग मी मात्र यांचे क्लासेस करायची. ती बसायची आपली यांची ऑनलाईन शिक्षण कसं चालू आहे ते पाहायला. आणि फातेमा मॅडमचं बच्चा करणं मला इतकं आवडायचं, म्हणजे त्यातून त्यांचं जे प्रेम आहे ते व्यक्त होत होतं. आणि त्याच्यामुळे मला त्यांनी तर सगळ्यांना मोटिवेशन त्या देतातच, पण मलाही त्याच्यामुळे मोटिवेशन मिळालं. मग मी माझ्या शाळेत शिकवताना माझ्याही मुलांशी तसं वागण्याचा प्रयत्न करायची, त्यांनाही मोटिवेशन द्यायची. त्याचा परिणाम म्हणजे यांच्या शिक्षणाचा परिणाम हा माझ्यावर झाला आणि माझ्या विद्यार्थ्यांवरही झाला. म्हणजे इतकं चांगलं शिकवणं आहे. मला म्हणजे अभिमान वाटतो या क्लासचा, शुभम सरांचा. आणि कौतुक खूप वाटतं की मूर्ती लहान आहे पण कीर्ती खूप महान झालेली आहे त्यांची, एकदम मस्त. आणि कृष्णाचं जे आहे यश मिळवलेलं तो अगदी कृष्णच आहे असं मला वाटतं. कारण गीतेचा अध्याय मी वाचते तर मला खूप छान वाटतं. कृष्णा नाव आहे, या कृष्णानेच मी एकदम भारावून जाते. एकदम छान. सगळ्यांना अशीच प्रगती हो, तुमच्या सगळ्यांची भरभराट हो, सगळ्यांना यश मिळो आणि इथे शिकणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांचं भलं हो आणि सगळेजण कामाला लागो, तेही लोकांचं भलं करो असं माझी इच्छा आहे.